आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पोस्ट ऑफिसला बॉम्ब ठेवण्यात आल्याचा इशारा मिळाल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोंडाईचा येथील पोस्ट ऑफिसमध्ये अचानक आलेल्या या धमकीनंतर पोस्टमास्टर आणि इतर कर्मचारी हादरून गेले. घटनेची माहिती मिळताच सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने पोस्ट ऑफिस रिकामे करत बाहेर धाव घेतली. आज आम्हाला दुपारी 12:20 धुळ्यातून ग्रुप कॉलिंगवर कॉल आला की पोस्ट ऑफिसला एक अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवण्याच्या धमकीचा मेल आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण पोस्ट ऑफिस बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या हिशोबाने मग आम्ही संपूर्ण ग्राहकांना पोस्ट ऑफिसच्या बाहेर काढून आम्ही पण सगळे कर्मचारी बाहेर निघून पोस्ट ऑफिसला कुलूप लावले व याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेली आहे. ते पुढील तपास. धुळ्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी बाहेर पडले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान अज्ञात संकेतस्थळावरून आलेल्या ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या मेलमध्ये पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस परिसर पूर्णतः बंद करण्यात आला असून नागरिकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोंडाईचा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या स्वराज्य न्यूजशी बोलताना सांगितले की अचानक आलेल्या या धमकीमुळे सर्व कर्मचारी घाबरले असून सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. सध्या तरी कोणताही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसली तरीही तपास सुरूच आहे. ही धमकी खोटी आहे का की यामागे काही मोठा कट आहे याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोस्ट ऑफिससारख्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची गरज अधिक अधोरेखित झाली आहे. आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचतो आणि यामागचा नेमका सूत्रधार कोण हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.